वर्धा लोकसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस 60-62% मतदान झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे आणि उमेदवाराचं मतपेटीमध्ये भवितव्य बंद झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक मतपेटीमध्ये। त्यामुळे आता नेमकं काय होणार हे 4 जूनला आपल्याला कळणार की कोण उमेदवार कशा पद्धतीने निवडून येणार आणि लोकांनी कोणाकोणाला मतं दिले, तिकडच्या उमेदवाराला किती दिले, तिकडच्या उमेदवाराला किती मतं दिलेत आणि त्यामधून तो कसा निवडून येईल हे आता पाहणं आपल्याला व्यवस्थितपणे। यामध्ये रामदास चंद्रभान तडस हे एक उमेदवार असून अमर शरदराव काळे हे NCPचे उमेदवार आहेत, नॅशनल काँग्रेस पक्षाचे। तर यामधून आता कोणत्या गटाचे आणि कोणत्या याच्यामधले उमेदवार येतात हे आपल्याला बघितलं पाहिजे, कारण येथे रामदास चंद्रभान तडस हे हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नामध्ये 2014ला आणि 2019ला येथे या वर्धा लोकसभेचे खासदार होते। आता या वर्धा लोकसभेमध्ये 52ला श्रीमंत नारायण अग्रवाल हे खासदार झाले, त्यानंतर 57 ते 67ला कमलनयन बजाज जे महात्मा गांधीच्या बरोबर होते ते खासदार झाले, 71ला जगजीवनराम कदम खासदार झाले, 77ला संतोषराव गोडे खासदार झाले, 80-89ला वसंतराव साठे सातगर झाले, 91ला रामचंद्र गंगारे खासदार झाले, 96ला विजय मुडे खासदार झाले, 98ला दत्ता मेघे खासदार झाले, 2004ला सुरेश वाघमारे खासदार झाले आणि 2009ला पुन्हा दत्ता मेघे खासदार झाले आणि त्यानंतर 2014 ते 2019 रामदास तडस हे खासदार असून आता ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अमर शरदराव काळे हे त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीला उभे आहेत। आता या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये एक ज्या आमदारांनी कशा पद्धतीने काम केलं हे आपल्याला लक्षात येईल, कारण ह्या निवडणुकीमध्ये जर आमदारांनी ज्या पक्षाचं ज्या उमेदवाराचं काम केलं असेल तोच पक्ष निवडून येईल। धामणगावमध्ये आता सध्या आमदार प्रताप प्रसाद असून मोर्शीचे देवेंद्र भुयार आहेत, आर्वीचे दादाराव केचे आहेत, देवळी पुलगावचे रणजित कांबळे आहेत, हिंगणघाटचे समीर कुवर आहेत आणि वर्धाचे पंकज भोयर हे असे आमदार आहेत। आता या आमदारांनी कशा पद्धतीचं काम केलं हे त्यामधून आपल्याला समजू शकतं की कोणाला येणार आहे, पुन्हा रामदास तडसलाच निवडून देणार आहेत की हे काळ्यांना निवडून देणार आहेत हे आपल्याला समजणार आहे। कोणत्या पक्षाचे किती खासदार किंवा व्यक्तिगत मूल्य कशा पद्धतीच्या लोकांचं आहे हे आपल्याला यामधून समजू शकणार आहे। आता या भागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की कापसाचे प्रश्न आहेत, म्हणजे शेतीमालाचा जो उत्पादन होतो सोयाबीन आहे, सोयाबीनचे प्रश्न महत्त्वाचे, म्हणजे सोयाबीनच्या कापसाला किंवा सोयाबीनला जो भाव द्यायला पाहिजे, कापसाला जो भाव द्यायला पाहिजे तो भाव मिळत नाही ज्यावेळेस, तो एक महत्त्वाचा प्रश्न या भागामध्ये आहे। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा रस्त्याचा प्रश्न आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न, पाणी पिण्याचा प्रश्न आहे वर्धा। तसा वर्धा हा भाग किती चांगला असला काही असला तरी येथे रोजगाराचाही प्रश्न आहे, म्हणजे हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी खासदारांनी आजपर्यंत कितपत प्रयत्न केले आणि कशा पद्धतीने प्रयत्न केले हे आपल्याला यावेळेस समजणार आहे। कारण 2 वेळेस हे जे खासदार निवडून गेले त्यांच्यापासून काही शहराच्या जीवनमानामध्ये किंवा लोकांच्या जीवनमानामध्ये काही सुधारणा वगैरे झालेल्या आहेत का ते आपल्याला यामधून बघता येणार आहे। कारण शेतकऱ्यांच्या ज्या मालाला भाव देण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्याला कमी किमतीत चांगल्या किमतीत एक व्यवस्थित पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं बियाणं मिळालं पाहिजे आणि एक उच्च दर्जाचं सगळं बियाणं मिळालं पाहिजे आणि ते बियाणं खोटं नसलं पाहिजे आणि ते कमी भावात मिळालं पाहिजे, हा एक महत्त्वाचा प्रश्न। त्यानंतर हे बियाणं मिळाल्यानंतर त्यासाठी लागणारे कीटकनाशकं, खतं, युरिया वगैरे तर हे शेतकऱ्यांना अल्प दरात किंवा एक अर्ध्या भावात किंवा कमी भावामध्ये आपल्याला मिळाले पाहिजेत, हा एक त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्यानंतर हे पीक आल्यानंतर शेतकऱ्यांनी एवढं कष्ट करून हे पीक काढलं तर त्या पिकाला एक बाजार समितीमध्ये चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे, हा यामधला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीचे असतात आणि म्हणून यांच्यावर जास्तीत जास्त एक आपल्या दिल्लीला संसदेत जाऊन जर चांगल्या पद्धतीचं समजावून पंतप्रधानाला किंवा यांना जाऊन खासदारांनी सांगितलं तर त्यावर काहीतरी निर्णय होऊ शकतो आणि एक हा प्रश्न सोडण्यामध्ये थोडासा हातभार लागू शकतो खासदाराचा, हा एक महत्त्वाचा प्रश्न झाला। त्यानंतर पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे। या मतदारसंघामध्ये पाण्याची एक दुर्भिक्ष किंवा अवस्था अतिशय बिकट अशी आहे। खेड्यापाड्यामध्ये
पाण्याच्या टाक्या बांधून नळाने घरोघर पाणी पोहोचवलं तर या भागाचा काहीतरी विकास झाला असं म्हणता येईल, परंतु तसं काही घडत नाही आहे। काही ठिकाणी पाण्यासाठी अजूनही वणवण करावी लागते, पाण्यासाठी दूरवर जावं लागतं आणि उन्हाळ्यामध्ये कधी कधी पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये एक टँकरवर पाऊस येईपर्यंत अवलंबून राहावं लागतं। असा इथं एक महत्त्वाचा प्रश्न आहेच। तेव्हा पावसाच्या प्रश्नाबरोबरच हा पाण्याचा जो एक शेतीला जलसिंचनाचा प्रश्न आहे तोही सोडवला पाहिजे। तळे बांधले पाहिजे, तलाव बांधले पाहिजेत किंवा धरणं बांधून ह्या भागामध्ये जी सुबत्ता निर्माण करण्याचे धोरण आहे ते राबविलं तर काही प्रश्न सुटू शकतात, अन्यथा जो भाग आहे तो तशाच पद्धतीने राहू शकतो। म्हणून याच्यावर चांगल्या पद्धतीने खासदारांनी अभ्यास करून कुठं कुठं धरणं बांधता येतील, कुठं कुठं तलाव निर्मित करता येतील, कुठं कुठं पाण्याचा जास्त जलस्रोत आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही एक विहिरी घेऊन तिथे 24 तास पाणी राहील अशी व्यवस्था केली पाहिजे किंवा इतर सर्व बाबीमध्ये गावागावात ह्या पाण्याची जर व्यवस्था केली तर चांगल्या पद्धतीचा प्रश्न होऊ शकतो। दुसरा एक महत्त्वाचा एक माझ्यामध्ये मुद्दा रस्त्याचा। खेड्यापाड्यामध्ये अजूनही एक मातीचे, चिखलाचे, ढेकळाचे आणि एक खड्ड्याचे, एक खडखडाट असे रस्ते असतात, त्यावर खडी नेऊन टाकतात, म्हणजे मूळ रस्ता आहे त्याचाही पार एक बोऱ्याच वाजून जातो आणि तिथं अशा पद्धतीचं एक होतं की माणसाला चालणं मुश्किल होतं। तर हे सिमेंट काँक्रीटचे चांगले रस्ते जर केले खेड्यापाड्यापर्यंत किंवा एक डांबरी एक साधारण 2 गाड्या जातील एवढे 15 फुटाचे 20 फुटाचे जर रस्ते केले, अर्थात शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्याला थोडंसं 4 फूट 2 फूट जागा सोडायला लावून केले तर लोकांचे जे प्रश्न आहेत ते पण चांगल्या पद्धतीने सुटू शकतात। म्हणून हा रस्त्याचा प्रश्न एक यामध्ये महत्त्वाचा आहेच। आता त्यानंतर दुसरा तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा। बेरोजगार म्हणजे येथील बहुसंख्य लोकांना रोजगार नाही आणि रोजगारासाठी ते विविध ठिकाणी कामासाठी जात असतात। तर त्यांना कामासाठी जाण्यासाठी ITIचे किंवा काही एक विविध प्रकारचं जर शिक्षण दिलं चांगल्या पद्धतीचं तर ते आपला उदरनिर्वाह करू शकतात। म्हणजे पण ते करण्यासाठी सुद्धा या भागामध्ये शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण मोफत एक तरुणांना मिळालं तरी तो प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकेल। म्हणजे हा शिक्षणाचा आणि रोजगाराचा एक फार मोठा संबंध आहे, दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत। शिकला माणूस तर त्याला नोकरी मिळते, शिकला माणूस तर तो काही उद्योगधंदा करू शकतो आणि शिक्षण हे भारतीय राज्यघटनेने 14 वर्षापर्यंत मोफतच केले। ते प्रत्येक मुलाला देणं किंवा त्याला मिळणं हा त्या बालकाचा अधिकार आहे, परंतु हा अधिकार हे लोक सर्वसामान्यपणे हिरावून घेतात किंवा घरोघर जाऊन त्याची चौकशी करत नाही। आदिवासी बांधवाचं तर विशेषच आहे का ते लोक शिक्षत नाही, वर्षानुवर्षे आहे त्या परिस्थितीमध्ये येतात, त्या झोपडीत राहतात, परत मुलं जातात ती मोठे होतात, परत त्या झोपडीमध्ये राहतात, परत जंगलचे कायदे काही असतात ते त्यांना एक व्यवस्थित माहीत नसतात। म्हणजे अजून अद्यापर्यंत काही हजारो वर्ष किंवा पिढ्यानपिढ्या कसलेल्या जमीन देखील अजून आदिवासींच्या नावावर झालेल्या नाही आहेत, त्या तसेच आहेत। किंवा वन अधिकारी त्यांना जंगलामध्ये जाऊ देत नाही, जंगलचा जो एकंदरीत फळं मेवा असेल तो त्या एक असाच वाया जातो, तो या लोकांना उपजीविकेसाठी किंवा एक रोजगारासाठी संधी अशा उपलब्ध करून देण्याचा ते प्रयत्न करत नाहीत। म्हणजे असे अनेक जे प्रश्न आहेत ते या मतदारसंघामध्ये रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, आदिवासीचा, रोजगारांचा आहे, सर्वसामान्य माणसाच्या रोजगारांचा आहे, शिक्षणाचा आहे आणि हे जे प्रश्न आहेत तसेच शहराचे काही प्रश्न आहे। शहरामध्ये बकालवस्ती कधी कधी निर्माण होत असते, टपऱ्या टुपऱ्या निर्माण होत असतात, लोकांना रोजगार नाही आहे आणि रस्त्यावर कचराकुंड्या आहेत, त्यानंतर गल्लीबोळातले अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी आहे, अशा पद्धतीचे बहुसंख्य प्रश्न हे ह्या बकालवस्तीमुळे निर्माण झालेले आहेत आणि लोकांचा उद्योग व्यापारासाठी किंवा रोजगारासाठी शहराकडे ओढा हा सारखा वाढत चाललेला आहे। म्हणून या भागामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करून नियोजनबद्ध काम करून या मतदारसंघाचा विकास होणं हे एक महत्त्वाच्या दृष्टिकोनातून एक भाग आहेच। तर या सर्व बाबी लक्षात घेता आपण त्या दृष्टीने काम केलं पाहिजे। आमचा हा ATM न्यूज वर हा चॅनल एक फ्री सबस्क्राईब करा आणि सर्व लोकांना शेअर करा।
प्लीज सबस्क्राईब करून सर्व लोकांना शेअर करा। आणि 4 जूनला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये तुम्ही कुणाला मतदान दिलं आणि तुमचा उमेदवार कोण, तो निवडून येतो का याची वाट पहा। कारण हे जे लोक भविष्यवेत्ते म्हणून सांगतात किंवा आम्ही सर्वे केला वगैरे सांगतात किंवा हाच उमेदवार निवडून येईल असं सांगतात, यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। कारण वस्तुस्थिती फार वेगळी असते। ज्योतिष भविष्यवेत्ते जे असतात ते अंदाजे सांगत असतात की हा उमेदवाराचा जास्त प्रचार होता म्हणून तो निवडून येईल, त्या उमेदवाराचा कमी प्रचार होता म्हणून तो निवडून येणार नाही, असं काही नाही आहे। आणि हे जे चॅनलवाले किंवा इतर जे लोक असतात सांगणारे सर्वेवाले, आम्ही 4 गावामध्ये गेलो, या गावामध्ये 4 लोक त्याच पक्षाची भेटले तर म्हणतात त्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल। दुसऱ्या गावामध्ये गेले, त्या पक्षाचा विरुद्ध पक्षाचा उमेदवार असला तर तोच निवडून येईल। म्हणजे हे सर्वे वगैरे जे असतं हे काय फार चांगलं किंवा व्यवस्थित आहे अशातला काही भाग नाही आहे। तेव्हा या गोष्टी आपण एक व्यवस्थितपणे समजून चांगल्या पद्धतीने जे काही काम केलेलं आहे, मतदान केलेलं आहे, तर त्या मतदानाचा निकाल तुम्हाला 4 जूनला लागणार आहे। तोपर्यंत तुम्ही शांत राहा, सुखी राहा आणि आनंदात राहा। आणि आमच्या ATM न्यूज चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। म्हणजे एक आम्ही सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील जी माहिती आहे ती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम राहू। कारण 4 जूनला जे निकाल येतील ते व्यवस्थितपणे चांगल्याच पद्धतीने येतील। तुम्ही दिलेल्या मतदानामध्ये व्यवस्थितपणे चांगल्या पक्षाचे असे येतील अशी अपेक्षा आपण करायला काही हरकत नाही आहे। म्हणून 4 जूनपर्यंत निश्चित राहा, आरामात राहा आणि हे व्हिडिओ बघत राहा चांगल्या पद्धतीने। चॅनलला परत सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून शेअर करा। ही एक आपणास सांगणं आहे। तरी या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रमाबरोबरच अभ्यासपूर्ण अशा विविध गोष्टी माहीत असल्या पाहिजेत। मतदानाचा निकाल काय लागतो हे तुम्हाला लवकरच समजणार आहे। तर जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि सर्व बांधवांनी आता लवकरच पावसाळा सुरू होत आहे, ती योग्य ती काळजी घ्या आणि व्यवस्थितपणे आनंदाने राहा।